नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला करंट अफेअरचा टॉपिक जो आहे, जो टर्मरिक बोर्ड जे असेल पा ते आत्ताच सरकारने लॉन्च केलेलं आहे. सरकारने म्हणजे त्याच्यासाठी एक मिनिस्ट्री असते, ते आपण सगळे डिटेल पाहणार आहे की या व्हिडिओमध्ये जे बोर्ड असेल त्याची स्थापना, त्याच्यानंतर त्यांचे अध्यक्ष कोण झाले वगैरे सगळ्या गोष्टी. परंतु हे बोर्ड स्थापन होण्यासाठी करण्यासाठी नेमकी काय गरज लागली, तर बोर्ड स्थापन जे केले जाते ते याच्यासाठी केले जाते, तो जो एखादा पर्टिक्युलर जे काही तुमचा पदार्थ असेल किंवा जो काही तुमचे वस्तू असेल त्याला तुम्हाला जास्तीत जास्त प्रमोट करायचं आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये ते पोहोचला पाहिजे. एक्सपोर्ट, त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट असतील, असे जे प्रोडक्ट असतील ते बनवण्यासाठी आपण एखादा बोर्ड बनवतो. जसं की तुम्ही आत्ताच पाहिलं असेल की मखना बोर्ड जे असेल पा तो सुद्धा आत्ता बनवला गेलेला आहे पा. तसाच एक टर्मरिक जे असेल पा टर्मरिक बोर्ड सुद्धा बनवला गेलेला आहे. कारण भारत हा जो असेल पा लार्जेस्ट कंझ्युमर पण आहे आणि प्रोड्युसर पण आहे टर्मरिकचा. त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळं महत्त्व आहे आपल्या देशाला टर्मरिकबद्दल. त्याच्यामुळे हा बोर्ड आपला स्थापन केलेला आहे. आत्ताच हा स्थापन झालेला आहे पा. नेमकी हा स्थापन करण्यापाठीमागचे कारण, त्याच्यानंतर त्याचे कोण हेड झाले, हेडक्वार्टर कुठे, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून. तर पा नॅशनल टर्मरिक बोर्ड जे असेल याचं इनॉग्रेशन म्हणजे याचं जे उद्घाटन असेल, जे आपले कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे जे मिनिस्टर असतील पा त्यांनी हे केलेलं आहे पा. ते मिनिस्टर कोण आहेत, तर पियुष गोयल सध्या त्याचे मिनिस्टर आहेत पा. तर हे पियुष गोयल यांनी हे जे बोर्ड असेल पा या बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे नवी दिल्लीमध्ये. त्याच्यानंतर याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय पडणार आहे, तर याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट हा आहे की टर्मरिक जर आपण पाहिलं तर भारत देशामध्ये सगळ्यात जास्त टर्मरिकचं प्रोडक्शन घेतलं जातं. तर याचं प्रोडक्शन अजून वाढवण्यासाठी, एक्सपोर्ट अजून वाढवण्यासाठी आणि ग्लोबल अवेअरनेस ऑफ ए टर्मरिक, कारण टर्मरिकचा जो यूज असेल तो यूज फक्त आपल्याला एखाद्या भाजी बनवताना असेल याच्यापुरताच मर्यादित नाही आहे, तर मेडिसिनल पर्पजसुद्धा त्याचा यूज आहे. वेगवेगळ्या घटकांसाठी त्याचा यूज होतो. तर ते मेडिसिनल अवेअरनेस असेल किंवा ग्लोबलला म्हणजे जगाला हे कळलं पाहिजे टर्मरिक जे असेल हे फक्त एक स्पायसेस म्हणून आपण वापरणार नाही आहे, तर मेडिसिनल पर्पज असेल वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण त्याला वापरणार आहे पा. तर त्याचा अवेअरनेस असेल तो आपल्याला क्रिएट करण्यासाठी या बोर्डचा फायदा होणार आहे पा. पुढे गेल्यानंतर रिजनल फोकस पा टर्मरिक प्रोडक्शन घेणारे काही असे स्टेट्स आहेत की जे सगळ्यात जास्त तुमचं प्रोडक्शन घेतात पा. मग हे प्रोडक्शन घेणारे स्टेट्स कोणते आहेत, मॅक्सिमम प्रोडक्शन घेणारे हे स्टेट जे आहेत ते म्हणजे तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, मेघालय असेल, असे जे काही स्टेट्स असतील या स्टेटमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला झालेलं दिसतं. मग हे बोर्ड जो असेल हा बोर्ड स्थापन केल्यानंतर इथं जे प्रोडक्शन होतं, इथले जे फार्मर याचं उत्पादन घेतात या फार्मर्सला सुद्धा मदत करेल, वेगवेगळ्या व्हरायटीजसाठी मदत करेल, त्याच्यामध्ये रिसर्चसाठी मदत करेल. म्हणजेच आपोआप हे जे फार्मर असतील, जे फार्मर याचं उत्पन्न घेतात टर्मरिकचं, तर त्या फार्मरचं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल आणि उत्पन्न वाढलं तर फार्मरचा ऑब्व्हियसली इन्कम वाढणार आहे पा. तर हा सुद्धा फरक पडणार आहे. रिजनल फोकस म्हणजे जास्तीत जास्त सरकार या बोर्ड थ्रू महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 3 स्टेटवरती जास्तीत जास्त फोकस करेल पा. त्याच्यानंतर पुढं ते म्हणजेच याचे चेअरपर्सन कोण बनले, तर याचे चेअरपर्सन जे असेल पा यांची घोषणा झालेली आहे. पाले गंगा रेड्डी हे पहिले चेअरपर्सन असणारे जे की टर्मरिक बोर्डचे चेअरपर्सन असणार पा. याचं मग हेडक्वार्टर कुठं आहे, तर याचं हेडक्वार्टर जे असेल निजामाबाद, जे की सगळ्यात जास्त प्रोडक्शनसाठी ओळखलं जातं टर्मरिकच्या, म्हणून हेडक्वार्टर सुद्धा तिथंच आहे. निजामाबाद कुठं आहे, तर निजामाबाद हे जे असेल हे आपल्याला तेलंगणामध्ये दिसतंय. तर तिथं टर्मरिकचं प्रोडक्शन मॅक्सिमम होतं म्हणून हेडक्वार्टर सुद्धा त्यांना दिलं गेलेलं आहे आणि त्यांचेच आपल्याला पाले गंगा रेड्डी हे चेअरपर्सन झालेले आपल्याला दिसतात पा. ठीक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर याच्यावर प्रश्न येऊ शकतो. पुढे गेल्यानंतर पा जे की ह्या नेमकी बोर्डचा फोकस काय असणार मी आत्ताच सांगितले तुम्हाला. पहिलं म्हणजेच R&D म्हटल्यानंतर रिसर्च आणि डेव्हलपमेंट याच्यावरती जास्त फोकस असेल. कारण आजही आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त 30 व्हरायटीच्या आसपास आपल्याला टर्मरिकच्या व्हरायटी दिसतात पा. पण याच्यामध्ये चांगल्या व्हरायटी अजून करता येतील बोर्डच्या माध्यमातून. व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट, कारण काय होतं आपण डायरेक्टली टर्मरिकचा उपयोग करतो, पण याचं जर व्हॅल्यू ॲडिशन प्रोडक्ट जर बनवले तर मॅक्सिमम फायदा हा शेतकऱ्यांना होईल पा. त्याच्यानंतर मेडिसिनल प्रॉपर्टीज, कारण टर्मरिक जर तुम्ही पाहिलं असेल आपणही गावाकडे पा काही जर जखम जर झाले तर त्याच्यावरती हळद घालतो, तसंच मेडिसिनल प्रॉपर्टीज याच्यामध्ये असल्यामुळे याचा मेडिकल सेक्टरला सुद्धा उपयोग होणार आहे. त्याच्यानंतर या बोर्डचा अजून उपयोग ते म्हणजेच काय, इंटरनॅशनल मार्केटला याला एक्सपोर्ट करण्यासाठी म्हणजेच फार्मरचं इन्कम तिथून वाढणार आहे पा. त्याच्यानंतर यील्ड इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा याची मदत होईल पा या बोर्डची. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच आपल्या जे
मिनिस्टर असतील त्यांनी काही आकडे आपल्यासमोर ठेवलेले आहेत, तर ते आकडे 22-23चे आपल्यासमोर ठेवलेले आहेत पहा. त्यांनी सांगितले की जे की आपल्या भारतामध्ये टर्मरिकचं जे कल्टिवेटेड एरिया जो असेल ते जवळपास 3 लाख हेक्टर आहे पहा. जवळपास किती? 3 लाख हेक्टर. आणि प्रोडक्शन जे असेल पहा 10.74 लाख टन्स आत्तापर्यंत हे प्रोडक्शन आहे पहा. मग हे जे प्रोडक्शन असेल यालाच आपल्याला काय करायचं? इम्प्रूव्ह करायचं, जास्तीत जास्त करायचं. म्हणून तर या बोर्डला काय केलं आहे? स्थापन केलं आहे. आणि जर आपण प्रोडक्शनच्या बाबतीत जर पाहिलं तर वर्ल्डच्या प्रोडक्शन म्हणजे जेवढं काही वर्ल्डमध्ये प्रोडक्शन होतं, जर 100 किलो जर समजा वर्ल्डमध्ये प्रोडक्शन होत असेल त्याच्यापैकी 70 किलो जे प्रोडक्शन असेल हळदीचं ते कुठं होतं? तर ते होतं आपल्या भारतामध्ये. हे लक्षात ठेवा. आपण जर पाहिलं आपल्या सांगली असेल, त्याच्यानंतर हिंगोली असेल, असे जे जिल्हे असेल ते टर्मरिकसाठी फेमस आहेत पहा. तर हे आपल्या आत्तापर्यंत 30 व्हरायटीज आपल्याला टर्मरिकच्या दिसतात आपल्या देशामध्ये पहा. एक्सपोर्ट व्हॅल्यू जर आपण जर पाहिली 22-23ची तर ते 62% ग्लोबल ट्रेड शेअर पहा. जवळपास 62% शेअर ट्रेड जो असेल हा टर्मरिकचा हा भारताकडून होतो. हे लक्षात ठेवा. 1.62 लाख टन्स एक्सपोर्टेड म्हणजे एवढी जी हळद असेल ती आपण एक्सपोर्ट केलेली 2022-23ला. आणि याची जर मनी व्हॅल्यू जर पाहिली तुम्ही तर $226.5 मिलियन एवढी व्हॅल्यू त्याची आहे. म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू आहे पाही. तर ह्या व्हॅल्यू अजून इन्क्रीज होऊ शकते आणि त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो पहा. त्याच्यानंतर इंडिया हे लार्जेस्ट प्रोड्युसर पण आहे. म्हणजे मॅक्सिमम उत्पन्न घेणारा जो देश असेल ते जगामध्ये तर तो भारत आहे. त्याच्यानंतर कंझ्युमर म्हणजे हळदीचं कंझम्पशन करण्यासाठी सुद्धा भारत हे लार्जेस्ट आहे म्हणजे सगळ्यात जास्त कंझम्पशन पण करतो आणि एक्सपोर्ट करण्यासाठी सुद्धा 1 नंबर आहे. त्याच्यानंतर लार्जेस्ट प्रोड्युसिंग जर स्टेट जर पाहिले टर्मरिकचे महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल आणि त्याच्यानंतर तामिळनाडू असेल आणि मेघालयाला सुद्धा एक GI टॅग भेटलेला आहे पहा. तर मेघालय पण असेल. तर हे लार्जेस्ट प्रोड्युसिंग स्टेट्स असतील याच्यावरती जास्तीत जास्त फोकस या बोर्डचा असणार आहे पहा. इथल्या शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याच्यानंतर जे टर्मरिक एक्सपोर्ट असेल ते 2030 पर्यंत या बोर्डच्या माध्यमातून आपले शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे जवळपास किती करायचं? जवळपास $1 बिलियन एवढं करायचं आहे पहा. हे आपलं टार्गेट असेल पहा. हे आपलं टार्गेट असेल. तर याच्यावरती प्रश्न असतील हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न असतील. जाता जाता एक छोटासा प्रश्न असतो पहा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून. तर ते प्रश्न कोणता आहे आजचा? विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इज नॉट मेन्शन ॲज अ की टर्मरिक प्रोड्युसिंग स्टेट इन इंडिया. म्हणजे असं कोणतं स्टेट आहे खालीलपैकी जे स्टेट की मेन्शन केलेलं नाही की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन होतंय. नॉट शब्द आहे. ऑप्शन्स आहे महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, तेलंगणा आणि नन ऑफ दिस. तर याच्यापैकी जे उत्तर असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला करायचं आहे पहा. त्याच्यानंतर हे चॅनलसुद्धा नवीन आहे त्याच्यामुळे असेच इन्फॉर्मेटिव्ह जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि त्याच्यानंतर हे जे उत्तर असतील ते कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. ठीक आहे. तर आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.